लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली लिटल फ्लॉवर चर्च इथं सर्वधर्मी व प्रार्थना करण्यात आली। यावेळी राहुल गांधी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेतील पुढील वाटचालीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। कार्यक्रमाला विविध धर्मांचे नागरिक, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी राहुल गांधी यांच्या लोकशाही, सामाजिक न्याय आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। आज हर समाज के अंदर राहुल जी के 56वें जन्मदिन के ऊपर हर समाज के तरफ से औरंगाबाद शहर कांग्रेस में दुआएं, कहीं फल वाटप, ब्लड डोनेशन कैंप, ट्री प्लांटेशन, स्वच्छता अभियान, हर अनेक कार्यक्रम इस शहर के अंदर कांग्रेस कमेटी के माध्यम से लिए गए हुए हैं। हम यहाँ चर्च में आए, फादर ने भी राहुल जी के बर्थडे पे दुआ है कि आने वाला प्राइम मिनिस्टर आने वाले जन्मदिन को हम उनको इस सूरत में देके सेहत दे, तंदुरुस्ती दे, ऐसा बोल के हम भी उनके पीछे आमीन बोले। राहुल जी आज हर समाज के लिए, माइनॉरिटी समाज के लिए बोलो कि हर गरीब तबके के लिए लड़ने का काम और संविधान के माध्यम से जो विरोध एलओपी बोल के जो विरोधी पक्ष नेता ऐसा विरोध करने का, झुकाने का काम सरकार को जो कर रहे हैं वो राहुल जी है। जो आज देश की स्थिति जो खराब हुई है, नफरत जो पैदा करी है आज जो भाजपा सरकार ने, तो नफरत को दूर करने के लिए राहुल जी हर समाज को एकजुट करके जो कांग्रेस की एक विचारधारा है, सर्वधर्म समभाव, गंगा जमुना सरस्वती, मतलब हर समाज का लोग, हिंदू, मुस्लिम, ओबीसी, क्रिश्चियन, हर जगह उनके लिए प्रार्थना हुई। तो हमारा एक ही बोलना है, आने वाले राहुल जी को अल्लाह ताला, जीसस और सभी उनको दुआएं दिए कि उनकी सेहत, उनकी तंदुरुस्ती और जो समाज के लिए काम कर रहे हैं उनको और ऊर्जा उनके उसमें आए और आने वाले जन्मदिन में प्राइम मिनिस्टर के रूप में हम उनको देखें। राहुल गांधी जी की कौन सी बातें आपको ज़्यादा प्रभावित करती हैं? राहुल जी के जो यूथ के लिए, जो हर समाज के लिए, कांग्रेस के लिए जो काम करते और छोटे से छोटे कार्यकर्ताओं पे ध्यान रखने का काम जो राहुल जी करते। आज मैं संगठन सुजान से बना हूँ तो मेरा कि ना किसी का रिकमेंड है, डायरेक्ट राहुल जी के पास एक टीम है, उन्होंने सर्वे किए और मेरे जैसे एक छोटे से कार्यकर्ताओं को शहर जिला अध्यक्ष की पोस्ट दी। जन्मदिन की बात मौके पर संदेश मैं एक ही कहूँगा कि संदेश एक ही दूंगा कि अल्लाह ताला उनको लंबी उम्र दे, सेहत दे, तंदुरुस्ती दे और आने वाले कार्यकाल में, आने वाले जन्मदिन तक हम उनको प्राइम मिनिस्टर के रूप में देखें। सर, आज राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांचा जन्मदिवस, त्यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने आज शहरामध्ये कुठले कुठले कार्यक्रम झाले? आज यूथ कांग्रेस के माध्यम से जवाहर कॉलोनी साइड ट्री प्लांटेशन का काम वहाँ पे दिया गया हुआ है। स्वच्छता अभियान चालू हुआ, गांधी जी के पुतले के पास उसको साफ सफाई की है हमने। गुरुद्वारे के अंदर दुआ की गई हुई है। यहाँ से लेनी के ऊपर हमने उनको दुआ करे, उनके वास्ते ब्लड डोनेशन कैंप एनएसयूआई की तरफ से गांधी भवन में रखे गए हुआ है। घाटी के अंदर फ्रूट वाटप करे, घाटी के अंदर स्ट्रेचर और जो लोगों को जो 7-8 जो स्टिक वॉकर, ये व्हील चेयर वहाँ दिए हमने घाटी को राहुल जी के जन्मदिन के ऊपर। तो ऐसे तकरीबन 10-12 कार्यक्रम आज हमारे यहाँ हुए। अभी और आगे एक हेल्थ कैंप है जिसमें राहुल जी के बर्थडे के ऊपर टोटल डॉक्टर पवन डोगरे के माध्यम से उनके उस पर फ्री चेकअप, टिल जब तक उसकी पूरी वो नहीं होती, फ्री में पूरी दवाएं, जितने भी पेशेंट आएंगे राहुल जी के नाम पे उनके बर्थडे के ऊपर फ्री चेकअप रहेगा उनका पूरा दवा के साथ। 2027 में राहुल जी प्रधानमंत्री इंशाल्लाह आने वाले 2027 में ही राहुल जी, उससे पहले भी हो सकते, लेकिन 2027 में राहुल गांधी प्राइम मिनिस्टर रहेंगे इस देश के। युवा इतना चाह रहा है, वो कर आप देख रहे हैं कि हर यूथ राहुल जी के साथ है, हर समाज राहुल जी के साथ है। अभी नीट को लेकर भी युवाओं में गए राहुल गांधी।
आप देख रहे हैं नीट के अंदर की जो आवाज़ राहुल जी ने उठाए, कोठा के अंदर बहुत सारे यूथ उनको ज्वाइंट है ये, और अगर से कोई जातिवाद को अगर से खत्म करने का काम करेगा राहुल जी है। वाळूज MIDC परिसरातील म्हाडा कॉलनी तिसगाव इथं पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या काळविटावर काही कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केलं। ही घटना युवा कार्यकर्ते अजय तळणकर मित्रमंडळाच्या निदर्शनास आली। युवकांनी तात्काळ धाव घेत काळविटाला कुत्र्यांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढलं। यानंतर निसर्ग मित्र देविदास थोरात यांच्याशी संपर्क साधून वन विभागाला माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जखमी काळविटावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले। या कार्यात अजय तळणकर, अजित पाटील, सुनील जिरे, ऋतिक कसुरे तसंच स्थानिक नागरिकांनी सहकार्य केलं। वन विभाग आणि निसर्ग मित्रांकडून युवकांच्या माणुसकीच्या कार्याचं कौतुक करण्यात येते। महाड तालुक्यातील भेलोशी कोंड नवरवण इथं दारूच्या नशेत पतीनं पत्नीला काठीनं मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी पती प्रवीण कृष्णा गोसावी हा दारूच्या नशेत पत्नीला सतत शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप आहे। 16 जून रोजी जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून त्यानं पत्नीला लाकडी काठीनं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। मारहाणीची माहिती मुलाला मिळताच त्यानं आईला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तपास सुरू आहे। शिवसेना वर्धापन दिनानिमित्त युवा सेना माणगाव तालुक्याच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण उपजिल्हा रुग्णालय माणगाव इथं मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं। ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी वेळेत रुग्णालयात पोहोचता यावं या उद्देशाने ही रुग्णवाहिका सुरू करण्यात आली। या सुविधेमुळे माणगाव तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। कार्यक्रमाला शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोग्य सेवेसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं मान्यवरांनी कौतुक केले। आदरणीय बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी हे लावलेलं रोपटं त्याचा आज वटवृक्षामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचा आजचा हा वर्धापन दिन सोहळा आमचा गोरेगाव नेस्को या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न होणार आहे। आम्ही आज या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करून जनतेच्या सेवेसाठी एक ॲम्ब्युलन्स आम्ही इथं ठेवलेली आहे आणि ती ठेवून आज आम्ही कार्यक्रमाला जातो आहे मुंबईला। तर आजचा कार्यक्रम हा दैत्यप्यमान कार्यक्रम असणार आहे आपल्याला माहिती आहे, कारण शिंदे साहेबांचं काम हे नेहमी उंच असतं, ते कधीही अडचणीचं नसतं आणि म्हणून करता आजचा कार्यक्रम मोठा होईल। पावसाअभावी निर्माण होत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दासगाव प्राथमिक शाळा आणि कॉम्रेड RB मोरे प्राकृतिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला। विद्यार्थ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळा, प्रत्येक थेंब वाचवा आणि पाणी संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आपल्या सादरीकरणातून केलं। तसंच पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपणाचं महत्त्वही प्रभावीपणे मांडलं। विद्यार्थ्यांच्या या जनक जागृतीचं उपक्रमाचं नागरिकांनी कौतुक केलंय। पाणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरला। किल्ले रायगडावर 6 जून रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमातील आक्षेपार्ह चित्रीकरण प्रकरणी लौकिक गोळे याच्यावर गुन्हा दाखल करून रायगड परिसरात प्रवेशबंदीची कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फतेसिंग सावंत यांनी केली। या संदर्भातील निवेदन त्यांनी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना दिले। समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या संबंधित व्हिडिओमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। पोलीस प्रशासनानं निवेदनाची दखल घेत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचं सांगण्यात आले। जाणतात की 6 जून रोजी जो शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, हा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला आणि हा सोहळा होत असताना गेली दोन दिवस जे शिवभक्त राहिले होते, जे 6 जूनच्या सकाळी प्रांतविधीसाठी इकडे तिकडे गेले असतील, जी काही आपली प्रांतविधीची घटना असते, आपण शौचालयाची एवढी मोठी सोय केली होती तरी पण एका दुसरी व्यक्ती इकडे तिकडे गेली असेल नजर चुकीने, परंतु त्याचं विकृतपणे चित्रीकरण करून गोळे नावाच्या व्यक्तीने ते समाज माध्यमांच्या मध्ये प्रसारित केलं। हा फार मोठा गुन्हा आहे। एखाद्या खाजगी व्यक्तीच्या जीवनात असं अंग प्रदर्शन करणे किंवा असं प्रांतविधी करत असताना त्याचं चित्रण न सांगता करून ते समाजापुढे प्रसारित करणे,
त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा, आणखीन त्याला रायगडवर येण्यास मज्जाव करावा, बंदी घालावी, या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे. सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. रात्रीच्या वेळी वाळू चाळून निवडक वाळू काढण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा महाड तालुक्यात आहे. महाड शहर हद्दीतील गांधारी रोड परिसरात जेसीबीच्या सहाय्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीवर चालन लावून वाळू चाळली जात असल्याचं दिसून आल्याचा दावा करण्यात आलाय. महसूल आणि जलसंपदा विभागाकडे तक्रार करूनही योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान या संबंधित प्रकरणाची प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी नागरिक करतायत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अखेर मान्सूननं रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. महाड, इंदापूर, पोलादपूर आणि माणगाव परिसरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरी बरसत आहेत. उष्णतेनं त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. उकाडा आणि दमट वातावरणामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र मान्सूनच्या आगमनानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महाड, इंदापूर, पोलादपूर आणि माणगाव या परिसरात पावसाच्या सरींमुळे रस्ते ओले चिंब झालेत. शेतकरी वर्गानं देखील या पावसाचं स्वागत केलंय. भात शेतीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे.